एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं अश्विनी रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कटाची आमटी। त्यासाठी मसाले घेतलेले आहेत आपण कांदा, धने, खोबरं, लाल मिर्च, लसूण, दगडफूल आणि 2 मिरे। त्यासोबतच आपण पुरणाची डाळ घेतलेली आहे शिजवलेली आणि कोथिंबीर। पहिले आपण कांदा चांगल्या प्रकारे असा लाल भाजून घेऊया। त्यानंतर आपण भाजणार आहोत धने आणि दगडफूल। जास्त तेल टाकायचं नाही, थोडं तेल टाकून मस्तपैकी लाल प्रकारे असं मसाले भाजून घ्यायचे। जितका मसाला भाजेल चांगल्या प्रकारे तितकाच आपली जो आमटी आहे किंवा कुठलाही मसाला स्वतःला तितकं चव येते। जास्त तेल नाही, एकदम थोडं तेलमध्ये असं आपण फ्राय केलंय। खोबरं मस्तपैकी लाल होईपर्यंत आपण असं भाजून घेतलंय। त्यानंतर लाल मिर्च आणि लसूण दोन्ही सोबत असं भाजून घ्यायच्यात चांगल्या प्रकारे। कोणी लसूण कच्चा टाकतं, कच्चा न टाकता असा भाजून टाकलेलं थोडंसं तळलेलं लसूण चव वाढवतंय आणखी। अशा प्रकारे आपण सर्व मसाला भाजून घेतलेला आहे। मिक्सरमध्ये पाणी टाकून एकदम बारीक असा वाटून घ्यायचा। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची। तुम्ही त्यामध्ये अद्रकही ऍड करू शकता। अशा प्रकारे आपला मसाला जो आहे बारीक वाटून रेडी झालेला आहे। त्यानंतर आपण गॅसवर ठेवूया पातेलं, त्यामध्ये टाकूया तेल। तेल तुम्ही थोडं जास्तही ऍड करू शकता जर तुम्हाला तरी हवी असेल तर। त्यामध्ये आपण टाकणार आहोत कुटलेला थोडासा लसूण। लसूण जास्त फ्राय होऊ द्यायचा नाही। त्यामध्ये ऍड करायचा मसाला। पहिले मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा। मसाला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत जी पुरणाची वाटलेली डाळ होती ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत। ही डाळ म्हणजे जेव्हा आपण पुरण शिजवतो साखर टाकण्याच्या अगोदरची ती डाळ आहे। ती मस्तपैकी अशी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची। त्यानंतर जे पाणी असतं डाळ शिजल्यानंतर ते आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत। ह्या पाण्याने आमटीला एकदम मस्त चव येते व आमटी घट्टही होते। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण कटाची आमटी बनवली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा।